नळपाड परिसरातील प्रस्तावित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने रविवारी मानपाडा येथील अनंता बँक्वे हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेला स्थानिक रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुनर्विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी तसेच प्रत्येक रहिवाशाला स्वतःच्या घराचा हक्क मिळावा या उद्देशाने ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत पुनर्विकासाच्या प्रस्तावासह नवीन विकासकाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित सभासदांनी हातवर करून एकमताने नवीन विकासकाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे नळपाडा पुनर्विकास प्रकल्पाला नवी दिशा मिळाल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. सभेत पुनर्विकासाच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आपले घर, आपला हक्क आणि आपले भविष्य या संकल्पनेवर भर देत भविष्यातील पिढ्यांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे वक्त्यांनी सांगितले. तसेच रहिवाशांनी एकजुटीने राहून प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित सदस्यांनी विविध शंका उपस्थित करत पुनर्विकासाच्या प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व रहिवाशांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेला नळपाडा परिसरातील मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. नवीन विकासकाच्या घोषणेला मिळालेला एकमताचा पाठिंबा आणि रहिवाशांचा उत्साह पाहता नळपाडा पुनर्विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. आज नलपाडा गृहनिर्माण संस्थेची अनंता बँक्वेट हॉल येथे विशेष सर्वसाधारण सभा GBR ही पार पडली आणि त्या GBRला जे काही विषय होते, जुन्या विकासकाची नियुक्ती रद्द करून नवीन विकासकाला निवड करणं आणि वास्तुविशारकाची नियुक्ती करणं, या सगळ्या विषयांची बहुमताने म्हणजे मोर दॅन 1200 लोकांची सहमती आज इथे लोकांनी दर्शवलेली आहे. आणि भविष्यात येणाऱ्या काळात लोकांना घर भेटेल ही आशेचा किरण आज कुठेतरी नवीन उजागर झालेला आहे इथे. आणि लोकांचा जो पाठबळ आहे आणि लोकांचा आशीर्वाद आहे त्याच्यासाठी आम्ही सार्थ ठरू आणि काम भविष्यात करत राहू. आज नळपाडा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून जनरल बॉडी इलेक्शन पास झालेलं आहे. त्या सभेचे 2 विषय होते. त्या सभेमध्ये जो विकासक आहे ऑलरेडी अपॉइंटेड त्याला हटवण्यासाठी सभा होती आणि दुसरा जो विषय होता नव्या विकासकाची नियुक्ती आणि वास्तुविशारदाची नियुक्ती, आर्किटेक्टची अपॉइंटमेंट, असे 2 विषय होते. तर या सभेमध्ये बहुसंख्य म्हणजे हजाराच्या वरती लोक असतील त्या लोकांनी आपलं म्हणजे संमती दर्शवलेली आहे आपल्या नव्या विकासकाला. एवढं बोलून मी थांबतो इथे. जिस प्रकार से नलपाड़ा की जनता त्रस्त थी, आज हमें देखकर बहुत खुशी हुई कि नलपाड़ा के रहवासियों ने एक ऐसी एकता दिखाई कि गिना तो नहीं जा सकता, लेकिन 1200-1300 की जनसंख्या थी. इसलिए हमें जिसकी नियुक्ति हुई है संस्था के लिए, हमें उसका फुलफिल करके नया अपॉइंटमेंट करने के लिए और जनता ने हाथ ऊपर करके बहुमत दिया है. और हम इस चीज को देखकर बहुत खुश हैं और अपने नलपाड़ा की जनता का धन्यवाद देते हैं ताकि पुणे कॉन्ट्रैक्ट जो संस्था के गवर्नमेंट ने अपॉइंटमेंट किया है, हम उसमें नए वादे को वरीयता देंगे. जय हिंद, जय भारत. नलपाड़ा की रहवासी है. नलपाड़ा में जो हमारे नलपाड़ा की पब्लिक श्री संजय पांडे से त्रस्त थी, आज हमारे नलपाड़ा की पब्लिक ने एकजुटता दिखा करके सभी पार्टियों के लोग, वो कांग्रेस के, शिवसेना के, बीजेपी के, सारे ही पार्टियों के लोग हमारे साथ एकजुटता का साथ दिया एकजुटता से. और हम इसके लिए पब्लिक की रेडी है और ऐसे ही साथ देते रहेंगे. हम नलपाड़ा की विजय हो चुकी है और आगे भी ऐसे ही होती रहेगी. आज मी नलपाड्याच्या लोकांना धन्यवाद करतोय की एवढी मोठी संख्येने उपस्थित राहून आणि आसपासची परिस्थिती बघून आज एकजूट दाखवून आज आपला एक भव्य संकटातून निघालो आपण आणि मात देऊन या नलपाड्याच्या लोकांचा अभिनंदन करतो. कारण आपण आपल्या बाजूला गांधीनगर आणि सुभाषनगरची स्थिती पाहून हे सर्व बघून एकत्र आलेले सर्व पार्टीचे लोक आमची मदत केली. त्यांचा सर्वांचा धन्यवाद.